नमस्कार. संध्याकाळचे 7 वाजलेत. आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नवी दिल्लीमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्री पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता हे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च नेत्याच्या सोबत बंद दाराआड जवळपास काही मिनिटं चर्चा करत असताना आढळले आहेत. ही चर्चा झाली त्यावेळेला राज्यातल्या विविध मुद्द्यांवर उहापोह झाला असं सांगितलं जातंय. अर्थात यामध्ये कोणते मुद्दे होते हे अद्याप समोर आलेलं नाही. अर्थ खात्याच्या बाबत फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांचं मत अमित शहा यांच्या समोर ठेवलं आहे अशी माहिती मिळते आहे. अमित शहा यांच्या भेटीला एकनाथ शिंदे पोहोचले. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बद्दलच्या तक्रारी या बैठकीमध्ये केल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस लगोलग दुसऱ्या दिवशीच अमित शहा यांना भेटल्याचं समोर येतं आहे. आमचे सहकारी आणि प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत. मनोज, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची ही भेट होतीये, अर्थ काय काढायचा? नक्कीच प्रसाद सर, आपण या ठिकाणी बघितलं आज महत्वाची बैठक दिल्ली या ठिकाणी अमित शहा यांनी बोलवली होती आणि आज आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी गेले होते आणि त्यानंतर ही बैठक देखील पार पडली. आणि बैठकीनंतर आपण बघितलं महत्वाची बैठक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये पार पडलेली आहे. बंद दाराआड ही दोघांमध्ये बैठक झालेली आहे आणि आपण बघितलं या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील राजकीय विषयांवरची चर्चाही झालेली आहे अशी सूत्रांची माहिती. आणि आपण बघितलं विधान परिषदेची जी निवडणूक आहे त्यामध्ये आपण बघितलं 48 नावं ही राज्यामधून गेलेली आहेत आणि त्यावरती देखील कुठेतरी आपण बघितलं जी भाजपची 48 नावं गेली पण जी महायुतीची नावं आहे त्यामध्ये कुठेतरी तडजोड होताना पाहायला मिळत होती आणि त्या संदर्भात देखील कुठेतरी चर्चा झाल्याची माहिती. ठीक आहे मनोज, वेळेच्या अभावी मला आपल्याला थांबावं लागतंय. धन्यवाद आपण दिलेल्या तपशिलासाठी.